लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिकमध्ये मंदिरातील दानपेट्या फोडून चोरी करणाऱ्या टोळीवर गुन्हे शाखेनं मोठी कारवाई केली आहे। पंचवटी परिसरातील अनेक मंदिरांना टार्गेट करणारा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकला। या कारवाईमध्ये लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय, तर या प्रकरणाचे धागेदोरे इतर चोरीपर्यंत पोहोचले। गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 ला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे। पंचवटी परिसरात सापळा रचत संशयिताला ताब्यात घेण्यात आलंय। अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव शुभम मगर असं असून त्याच्याकडून रोख रक्कम आणि मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे। एकूण 1,55,720 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय। चौकशीमध्ये आरोपीनं आपल्या साथीदारांसह गंगा घाटावरील सांडवा देवी मंदिर, कालभैरव मंदिर आणि इतर ठिकाणी दानपेट्या फोडून चोरी केल्याची कबुली दिली आहे। या प्रकरणी पंचवटी आणि गंगापूर पोलीस ठाण्यातील गुन्हे उघडकीस आले असून पुढील तपास सुरू आहे। मंदिरांसारख्या पवित्र स्थळांनाही लक्ष्य करणाऱ्या या चोरीच्या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जातोय। मात्र गुन्हे शाखेच्या कारवाईमुळे या टोळीला मोठा धक्का बसलाय। आता फरार आरोपींचा शोध सुरू आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।